कामगार दिनी शिर्डी सोसायटीकडून कर्मचाऱ्यांना वेतनवाढ भत्ते व ग्रॅज्युटीची भेट. श्री साईबाबा संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट कोऑपरेटिव्ह लिमिटेड सोसायटी शिर्डीने कामगार दिनानिमित्त कर्मचाऱ्यांसाठी विविध लाभांची घोषणा केली. 25 वर्ष सेवा पूर्ण केलेल्या 47 कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगानुसार बेसिक वेतन लागू करण्यात आलं. सर्व कर्मचाऱ्यांना 500 रुपये मेडिकल अलाउन्स व किमान वेतनधारकांना 500 रुपयांची अंतरिम वाढ देण्यात आली आहे. तसेच 33 कंत्राटी कर्मचाऱ्यांना फिक्स पेवर नियुक्ती देण्यात आली असून 129 कायम कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी लागू करण्यात आली आहे. या निर्णयांमुळे कर्मचारी वर्गात आनंदाचं वातावरण आहे. यावेळी चेअरमन विठ्ठल पवार, व्हाईस चेअरमन पोपटराव कोते, संचालक मंडळाचा शाल व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास कर्मचारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. माणूस म्हणून जगण्याचं पूर्वी गुलामी होती. त्या गुलामीच्या चक्रातून ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतर कामगारांना हक्क, या रजा, सुट्ट्या हे सर्व लागू करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानात तरतूद केली आणि त्या तरतुदीनुसार आज संविधानिक पद्धतीनं हे राज्य चालू आहे. निश्चितच आज आपल्या संस्थेच्या सत्तांतरानंतर मागील वर्षी आपण कामगार दिन साजरा केला आणि याही वर्षी तुम्ही थोडा आगळ्या वेगळ्या पद्धतीने हा कामगार दिन साजरा केला. 17 ते 22 या कालावधीमध्ये माझे सहकारी संदीप बनसोडे, आम्ही त्यावेळेस विरोधी संचालक होतो, संदीप भाऊ सत्ताधारी संचालक होते आणि कामगारांच्या प्रश्नावरती त्याही वेळेस संदीप भाऊ पण आवाज उठवत होते. तरी सत्ताधारी होते पण ते आवाज उठवत होते आणि मी विरोधी होतो, मी पण आवाज उठवतो आणि म्हणजे साक्षीदार संदीप भाऊ. कधी हाती जर चर्चा केली तर संदीप होते म्हणतात तुमच्या ड्युट्या बदल असतील, तुमचे तास असतील, त्याच्या संदर्भात संदीप भाऊची भूमिका आग्रही राहायची आणि यादव मामा संदीप भाऊ मला नेहमी तिथे साथ द्यायची आणि मग तुमचे काही प्रश्न सोडवायला त्यावेळेस मदत द्यायची. परंतु बाबांची कृपा झाली आणि सत्तांतर झालं. ते संचालक मंडळ 17-0 सभासदांनी निवडून दिलं. या कामगारांमध्ये ही सगळी आम्ही संचालक मंडळ सगळं नौका आहे, यातलं कोणी जुनं नाही. ते जर सोडलं माझी 20 लिटर तरी आमच्या संचालक मंडळाने कामगारांमध्ये कुठल्याही स्वरूपाचा दुजाभाव केला नाही. हा माझा, तो माझा, ही भूमिका आम्ही मांडली. परंतु तुमच्या कामगारांमध्ये असणारे गटतट ते आजही कार्यरत आहेत. चांगल्या प्रकारे तुम्ही गुंता वाढवण्याचं काम तुमच्या गटतटांच्या माध्यमातून हे नेहमी होत असतं. प्रशासन व्यवस्थापन म्हणून आम्हाला ते सामोरं जावं लागतं. परंतु ही संस्था आपली आहे हे डोक्यात ठेवून तुम्ही काम करावं. बरेच कामगार बदलले, जसं परिवर्तन झालं त्या परिवर्तनानुसार काही कामगार बदलले, पण काही कामगारांच्या डोक्यातून अजून ती गुंत जायला बरंच काही म्हणजे कसं काहींच्या डोक्यात तेच गुन्हे गडगडी. आपण या कामगारांना स्वाभिमान दिला, त्यांना या अगोदरची परिस्थिती काय होती काय नव्हती हे तुम्ही सगळे जाणून आहात. तुम्ही ती भोगलेली आहे, तुम्ही ते सगळं करून बसलेले आणि आता सध्या परिवर्तन झाल्यानंतर या 2 वर्षात काय बदल झाले हेही तुम्ही तुमच्याच डोळ्यांनी पाहताय. निश्चित ज्यावेळेस संस्था परिवर्तन झाल्यानंतर आम्ही प्रथमच तुम्हाला 700 रुपयाची पगारवाढ केली. तीच पगारवाढ अंतरिम मध्ये टाकली आणि तुमच्या स्केलमध्ये पण वाढ झाली. आल्या 23 कामगारांना ज्या पूर्वीच्या संचालक मंडळाने ज्यांना कामावर रुजू करून घेतलं होतं सिनियरिटी प्रमाणे त्या 23 लोकांना आम्ही कायम केलं. तुम्हाला इन्क्रीमेंट लागू केली, महागाई भत्ता लागू केला,
संस्थांच्या नियमाप्रमाणे जे जे कामगारांना हक्क संस्थान देतो ते हक्क देण्याचा आपल्या संचालक मंडळाने प्रयत्न चालू आहे आणि ते आम्ही तुम्हाला देत आहोत. निश्चितच 63 कामगारांना आपण 6व्या वेतन आयोगानुसार टप्प्याटप्प्याने महागाई भत्ता पण दिला. 47 कामगारांना बेसिक पण दिलं. तुम्हाला 18,000पर्यंत आपण वेतन पण दिलं. सेवा नियम लागू केले. ग्रॅज्युटी थकीत होती, ती ग्रॅज्युटीचा हप्ता भरला. आणि जसं संस्थांच्या जे कायम कामगार आहे या संस्थेचे सभासद आहे, त्या सभासदांना जी सुविधा ही संस्था देते त्या सुविधा तुम्हा कामगारांनाही देण्याचा आमचं संचालक मंडळ आल्यापासून तुम्हाला त्या सुविधाही पुरवल्या जातात. अगदी दिवाळी असेल, गुढीपाडवा असेल, सगळे सण संस्थेचे सभासद ज्या पद्धतीने साजरे करतात त्या पद्धतीने कामगारांनाही आपण देतो. तुमच्यात कुठल्याही प्रकारचा दुजाभाव आम्ही करत नाही. किमान वेतनावर जे आपण 9,000वर जे कामगार घेतलेले होते त्यांना आता 500 रुपये वेतनवाढ या कामगार दिनाचं औचित्य साधून देण्यात येणार आहे. तसेच जे फिक्स पेवर जे कामगार आहेत 47 लोक यापूर्वी घेतलेले होते की त्यांचा कर्ज जो पुरवठा होता तर तो कर्ज पुरवठा त्यांचा किमान 1 लाख रुपयापर्यंत तो आजपासून लागू होईल. यापूर्वी तुम्हाला कर्ज वितरण केलं जात नव्हतं आणि आजपासून तुम्हाला तो लागू होईल. दुसरी गोष्ट 10 लाख रुपयाचा विमा आपण सभासदांप्रमाणे तुमच्या कामगारांचाही उतरवलेला आहे. दुर्दैवाची गोष्ट अशी की आपल्या संस्थेचे कर्मचारी श्रीमंत गोविंद पाटील त्यांचं मध्यंतरी अल्पशा आजारानं निधन झालं. त्यांच्या वारसाला आपण 10 लाख रुपयाचा विमा दिलेला आहे. त्यांच्या जागेवर त्यांच्या पत्नीला आपण 1 मे पासून म्हणजे उद्यापासून कामावर रुजू करून घेणार आहे अनुकंप तत्वावर. आणि यापूर्वी आपण जे अनुकंप तत्वावर घेतलेले जे कर्मचारी त्यांना 2 वर्ष पूर्ण झाल्यानंतर सेवा त्यांनाही तुमच्याप्रमाणे स्केलवर घेण्यात येईल किमान वेतन. आणि निश्चित ही संस्था तुमच्या हितासाठी निर्णय घेणार आहे. तुम्ही ही संस्था आपलं कुटुंब आहे या उद्देशानं संस्थेकडं पाहून येणाऱ्या जे साई भक्त आहेत, ही संस्था केवळ साई भक्तांची सेवा करण्यासाठी स्थापन झालेली आहे आणि साई भक्तांची सेवा करण्याची सर्वात मोठी जबाबदारी तुमची आहे. तुम्ही साईंच्या सेवकांना चांगली सेवा दिली तर निश्चित आपल्याही संस्थेचा नावलौकिक होणार आहे आणि तुम्ही जास्तीत जास्त सेवा साई भक्तांना द्यावी. दुसरी गोष्ट, तुम्हाला मेडिक्लेमसाठी आपण साईबाबा संस्थांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार केलेला आहे. डॉक्टर सुजयदादा विखे पटेल यांच्याशी चर्चा झालेली आहे. निश्चित लवकरच तुम्हाला ती मेडिकल सुविधा लागू करण्यासंदर्भात निर्णय विश्वास मंडळ आल्यानंतर होईलच, परंतु तात्पुरत्या स्वरूपात तुम्हाला मेडिकल अलाउन्स म्हणून 500 रुपये कामगार दिनापासून तुम्हाला लागू होणार आहे. आपल्या अलाउन्समध्ये 310, 212, 319 अशी रक्कम होती. तर आपण काय करणार की आपण एक साथ 500 रुपये अलाउन्स वगैरे सगळ्यांचा एकत्रित करू. म्हणजे आता इथून पुढे मेडिकल अलाउन्स या टप्प्यामध्ये तुमचा 500 रुपये. आणि आजपर्यंत 2025 पर्यंत संस्थेमध्ये
ठेकेदारामार्फत जे कामगार पुरवले जातो तसं पहिलं तर एकदम तुटपुंजा पगार आणि ठेकेदाराच्या कमिशनचा जर विचार केला तर यांच्या हातात काहीच येत नाही. बरोबर आहे? किती पगार मग तर ठेकेदारांना देण्याऐवजी डायरेक्ट कामगारांना 9,000 रुपये आणि ठेकेदारचं कुठल्याही प्रकारचं कमिशन वगैरे जाणार नाही. यांना 9,000 रुपये पगारावर आपण जसे मागच्या वर्षी 23 लोक कायम केले होते तसे 33 कामगारांना आजपर्यंत जे आहे ते मार्च 25 पर्यंत 33 लोकांची यादी माझ्याकडे. 33 कामगारांना 9,000 रुपये पगारावर, फिक्स पगारावर, म्हणजे ठेकेदाराचे कमिशन वगैरे काही राहणार नाही. परंतु तुमची ग्रॅज्युटी आणि ज्यावेळेस तुम्हाला किमान वेतन लागू होईल त्यावेळेस तुम्हाला ग्रॅज्युटी आणि फंड लागू करण्यात येईल. म्हणजे जसं पुढं लोक सरकले तसे तुम्ही पण त्यांच्या जागेवर बसा. असा ऐतिहासिक निर्णय आपल्या संचालक मंडळाने घेतला असतो. तुम्हाला ठेकेदाराकडे पगाराला जायची गरज नाही, संस्था पगार. आणि जे किमान तुम्हाला यापूर्वी होते